नामको निवडणुकीत प्रगती पॅनलमध्ये सकल सोनार समाजाचा केवळ मतदानासाठी उपयोग. सकल सोनार समाजातर्फे नामको बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवरती व सत्तारूढ प्रगती पॅनलवरती बहिष्कार टाकण्यात आला असून सकल सोनार समाजाच्या सभासदांच्या वतीने सर्वांनी मतांनी घेतलेला हा निर्णय असून याचे कारण आजपर्यंत सोनार समाजातील एकाही सभासदाला अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे हा निर्णय सकल समाज सोनार यांच्या वतीने घेण्यात आला असून प्रगती पॅनलमधील एकाही उमेदवाराने सोनार समाजाकडे मत मागण्यासाठी येऊ नये, कारण सकल सोनार समाजाच्या वतीने प्रगती पॅनलवरती बहिष्कार टाकण्यात आला आहे. दिनांक 18 डिसेंबर रोजी नाशिकच्या पिढीचात असलेल्या सराफ बाजार येथे सर्व सराफ व्यावसायिक व सकल सवर्णकार समाजाच्या वतीने एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून आता तरी सत्तारूढ पॅनलने सकल सुवर्णकार समाजाच्या उमेदवारीचा विचार करावा, अन्यथा कुठेतरी हा एक समाज सत्तारूढ पॅनलच्या या हुकुमशाहीमुळे मागे राहून त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीवरती मोठ्या प्रमाणात होईल. यावेळी सकाळ सुवर्णकार समाजाच्या वतीने कौशलभाऊ वाकारकर, बँकेचे सभासद गजू घोडके, सराफी व्यावसायिक नाना दंडगवाळ, राहुल शहाणे, सुनील भाऊ वाघ, मकरंदभाऊ ओतुकर, रमेश वाकारकर, रवींद्र शहाणे, राजेंद्र दिंडोरकर, पंकज सोनार, किरण सोनार, दिलीप सोनार, राजेंद्र भाऊ विस्पुते, बाळासाहेब दुसाने, संजय मंडलिक, जितेंद्र भाऊ नवसे यांच्यासह सकल सोनार समाजाचे नामको बँकेचे सभासद, सराफी व्यावसायिक व सकल सुवर्णकार समाजाचे इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मी एक सुवर्णकार व्यावसायिक असून गेल्या कित्येक वर्षापासून मर्चंट बँकेच्या अनेक इलेक्शन बघितले, पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकही सुवर्णकार प्रतिनिधी मला इथे संचालक मंडळी कधी दिसलेला नाही. आणि आत्ताच्या ज्या इलेक्शनला मंडलिक, सर्वात घोडके असे बरेच आमचे मान्यवर सुवर्णकार त्याच्यामध्ये सहभागी होणार होते, पण त्यांच्या काही कारणाने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले. आणि हे जे प्रगती पॅनल जे आहे हे नेमकी प्रगती कोणाची करताय याचा उलगडा अद्याप आम्हाला समजलेला नाही आहे. पण मारवाडी गुजराती ही जी त्यांची जी साखळी आहे, हा सामान्य सुवर्णकार जो आहे तो अद्याप त्याच जागेवर आहे. सुवर्णकार समाजाला आवाहन करतो की या मतदानावर जर आपण बहिष्कार जर टाकला तर आपल्याला नक्कीच आपल्या पुढे पाया पडायला येतील. आणि आपल्याला एक निवडणूक झाल्यानंतर सुद्धा एखाद्या सुवर्णकाराला तिथे संचालकपदी नियुक्ती म्हणून न निवडता सुद्धा देऊ शकतील. जर आपण बहिष्कार टाकला तर ते आपल्या मागे धावत येतील का इलेक्शन होऊ द्या, आम्ही तुमच्यापैकी एखाद्याला संचालकपदी नक्की घेतो. त्याला जर संचालकपदी घेतलं तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल. सराफ बाजारामध्ये आम्ही आज सर्व जमलेलो आहोत. सर्व सुवर्णकार समाज या ठिकाणी जमलेला आहे. या नाशिक शहरातील अतिशय व्यापारी अशी बँक असलेली मर्चंट बँक, या मर्चंट बँकमध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये विस्तीर्ण झालेली बँक आहे. अतिशय सर्व सुवर्णकार समाज हा खऱ्या अर्थाने व्यापारी आहे. आणि या व्यापारी असल्या कारणाने आमचं एकच म्हणणं होतं का प्रगती पॅनल जे वसंत गीते, भवरीलाल मोदी यांचं जे पॅनल तयार झालेलं आहे, आम्ही दरवेळेस आयुष्य आमचं गेलं का सुवर्णकार समाज हा केवळ आणि केवळ वापरून घेण्यामध्ये त्यांचा वेळ गेलेला आहे. त्यांच्याकडे आम्ही गेलो असता का आमचा कमीत कमी एक तरी प्रतिनिधी ह्या बँकेवरती घेण्यात यावा, परंतु कुठल्याही प्रकारे त्यांनी आम्हाला या ठिकाणी घेतलं नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही समाजाला नाव ठेवणार नाही, कुठल्याही समाजाला बोलणार नाही, परंतु मर्चंट बँक ही केवळ आणि केवळ एकाच व्यक्तीच्या हातामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी 15 ते 17 जण गुजराती मारवाडी लोकांना त्यांनी घेतलं. मग गुजराती मारवाडी समाज सुद्धा व्यापारी आहे. आज सुवर्णकार समाजामध्ये सुद्धा याचे दुकानं आहे. मग आम्ही यांना बाहेर काढलं पाहिजे का? तर निश्चितच आमचं म्हणणं आहे का येणाऱ्या 24 तारखेला मर्चंट बँकेचं प्रगती पॅनलचं इलेक्शन आहे. प्रगती पॅनल हे अतिशय याच्यामध्ये त्यांनी सर्व लोकांना घेतलेलं आहे. आम्ही सुवर्णकार समाज आमच्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं पॅनलमध्ये न घेतल्यामुळे यापुढे याचा आम्ही बहिष्कृत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील सुवर्णकारांनी खऱ्या अर्थाने अशा पॅनलला बहिष्कृत केलं पाहिजे का जेणेकरून
त्याच्यानंतर असे लोक हा आमचा विचार करेल आणि निश्चितच अशा लोकांना जोपर्यंत आपण बहिष्कृत करणार नाही तोपर्यंत हे लोक आपला निश्चितच वापर करून घेतील। आणि निश्चित या ठिकाणी सांगतो का संपूर्ण समाजाने आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो का महाराष्ट्रातीलच नाही तर जे सभासद असेल त्यांनी प्रगती पॅनलचा बहिष्कृत करत आहोत। आणि यानंतर यांनी आमचा विचार जरूर हे निश्चित करतील का जेणेकरून आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राला सुवर्णकार या नात्याने सांगतो का आम्ही वेळोवेळी यांच्याकडे गेलो, यांनी आम्हाला घ्यायला पाहिजे होतं परंतु यांनी घ्यायचं नाही, आमचा वापर करायचा। यांना निश्चितच समाजाने एकही मतदान यांना देऊ नये आणि आपल्याकडे आल्यानंतर निश्चितच येतील, पाया पडतील, भीक मागतील, परंतु यांना सांगा का अरे कमीत कमी आमचा एक माणूस तरी आपण प्रतिनिधित्व आणि घेतला पाहिजे होता। आणि सुवर्णकारांनी खऱ्या अर्थाने एक मूठ काढून यांच्या पॅनलवरती बहिष्कार टाकावा अशी सर्व सुवर्णकारांना मी मागणी करतो। हे अतिशय प्रांजळपणे सांगतो का वसंत गीतेंकडे आमचं शिष्टमंडळ गेलं, वसंत गीतेंना आम्ही सांगितलं का आमचा एक प्रतिनिधी आपण घ्यावा, परंतु तो प्रतिनिधी तर न घेतलाच नाही त्यांनी, परंतु जे इलेक्शनला उभं राहिले त्याच्यातला एखादा फॉर्म बरोबर त्यांनी त्याचा फॉर्म उडवला, त्यानंतर आमच्या 2 जणांचे फॉर्म उडवले गेले, त्यांना बरोबर त्याच्यातल्या क्वेरी माहिती होत्या आणि एक प्रतिनिधी जो आमचा घेणार होते त्याला सुद्धा माघारी घेण्यासाठी त्याच्यावरती दबाव तंत्र टाकलं। अरे कमीत कमी त्याला जर का सांगितलं होतं का तुम्हाला आम्ही 5 वर्षासाठी संचालक घेतो तरी आमचं म्हणणं कुठे काही नव्हतं, परंतु आमची मागणी घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी आम्हाला घेतलं नाही आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या पॅनलचा बहिष्कृत करत आहोत का जेणेकरून यांनी आमचा उपयोग सुवर्णकार समाजाला डावलून कदापि करणार नाही अशी आम्हाला निश्चित या ठिकाणी नरहरी चरणी आम्ही सांगू इच्छितो। सुवर्णकार समाजाला काय आव्हान करावं? आम्ही सुवर्णकार समाजाला एकच आव्हान करतो, मला माहीत आहे सुवर्णकार समाज हा एक व्यापारी आहे परंतु सुवर्णकार समाज हा समोर येत नाही, परंतु मी सुवर्णकार समाजाला गाजू घोडके एकच सांगू इच्छितो का सुवर्णकार समाज माझ्या मागे मी सांगितल्यानंतर निश्चितच माझ्या मागे उभं राहू नका, माझ्या बरोबर येऊ नका, परंतु अशा लोकांना का जेणेकरून हे आपल्याला डावलून टाकतात, कमीत कमी आपल्या लेकरा बाळं आपले लहान लहान मुलं पहा का जेणेकरून त्यांचे दुकानं होतील, त्यांना लोन स्वरूपात पैसे भेटेल, आपला संचालक झाला तर त्याच्याकडे आपल्याला हक्काने जाता आलं असतं, त्याच्यात 100-1 जणांना कर्ज स्वरूपात 2-2, 5-5 लाख रुपये भेटले असते तर छोटे छोटे व्यवहार करता आले असते, परंतु आज आम्ही वसंत गीतांकडे गेलो तर तुमचं लोन होणार नाही, कोणाकडे गेलो लोन होणार नाही, मारवाडी गुजरातांकडे गेलो तर आमचं लोन कदापि होणार नाही। आणि निश्चितच मी आव्हान करेल का सुवर्णकार समाजाने आपल्याकडे आल्यानंतर त्यांना सांगा तरी लाज वाटू द्या त्यांना का कमीत कमी अरे बाबांनो आमचा एक व्यक्ती तुम्ही घेऊ शकला नाही, तुम्हाला आम्ही मतदानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत। लक्ष न्यूज साठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।